माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय। अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात मंत्रिपद देण्यासाठी भाजप नेत्यांकडून विरोध करण्यात आलाय, त्यामुळे त्यांना राज्यसभा दिली जाण्याची दाट शक्यता आहे। अशोक चव्हाण हे 8 डिसेंबर 2008 ते 11 नोव्हेंबर 2010 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। 2008 साली मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर ते मुख्यमंत्री बनले। 5 डिसेंबर 2008 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची निवड केल्यावर 8 डिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। ते सांस्कृतिक, उद्योग आणि खाण या खात्यांचेही मंत्री होते। 2009 सालातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण आमदार म्हणून निवडून आले। तसेच त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली। त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे विलासराव देशमुख यांची अशी सलग 2 वेळा निवड झाली। मात्र 2010 साली आदर्श हाऊसिंग सोसायटी या कारगिल मधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ झाला। त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं भाग पडलं। वादग्रस्त आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र आले। या 3 पक्षांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करत भाजपला जोरदार दणका दिला। मात्र त्याच वेळी केंद्र सरकारनं राज्यात स्थापन झालेल्या सरकारला पहिला धक्का दिला। अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने आदर्श सोसायटी घोटाळ्याची चौकशी पुन्हा एकदा सुरू केली, कारण महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याची दाट शक्यता होती। त्याचवेळी ईडीनं आदर्श प्रकरणाची फाईल उघडली। यापूर्वी ज्यांच्या मागे ईडी लागली त्या नेत्यांचे राजकीय करिअर संपल्याचं अनेक उदाहरणं आहेत। याच पार्श्वभूमीवर चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी अशोक चव्हाण यांनी आता भाजपचा रस्ता धरल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या सत्तांतरापूर्वीपासूनच अशोकराव काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन भाजपचे कमळ हाती घेणार असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या। राहुल गांधी यांनी काँग्रेसची कमान हाती घेतल्यापासून पक्ष नेतृत्वावर नाराज झालेल्या नेत्यांमध्ये चव्हाणांचाही समावेश। परंतु मुरब्बी असलेल्या अशोक चव्हाणांनी कधीही आपल्याविषयी या चर्चा होऊ दिल्या नाहीत। त्यामुळेच त्यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली। मात्र नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदासाठी लॉबिंग केल्यानंतर चव्हाणांपासून हे पद पटोलेंकडे देण्यात आलं। तेव्हापासून चव्हाणांच्या नाराजगीत भर पडल्याचं काँग्रेसचे नेते खासगीतही मान्य करतात। अशोक चव्हाण यांना भाजपनं ऑफर दिल्याची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली होती, जेव्हा नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीनंतर अशोक चव्हाणांचं कौतुक केलं। या कौतुकाचं कारण होतं चव्हाणांची बहुमत चाचणीला दांडी मारणं। कारण अशोक चव्हाण यांनी स्वतः बहुमत चाचणीला दांडी मारणं आणि इतर 4 काँग्रेस आमदारांनाही गैरहजर राहण्यास सांगणं, याद्वारे त्यांनी भाजपचीच मदत केली। त्यामुळेच त्यांचे आभार मानणे माझं काम आहे। त्यामुळे अशोक चव्हाण भाजपत आल्यावर त्यांचे स्वागत करू, असंही चिखलीकर म्हणाले। त्यानंतर बहुमत चाचणीला अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबत 11 आमदार विधिमंडळात उशिरा पोहोचल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली। अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर आजूबाजूच्या लोकसभांवर प्रभाव पडेल असं म्हटलं जात आहे। लातूर, हिंगोली आणि धाराशिवची जागा महायुतीने जिंकली। त्यांच्या येण्याने भाजपला बळकटी येईल। याशिवाय महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींवर अशोक चव्हाण यांचा दबदबा आहे। चव्हाणांच्या भाजपमध्ये येण्याने या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात येतील। त्यामुळे नांदेडसह आजूबाजूच्या परिसरात भाजपशिवाय पर्याय उरणार नाही, असा कयास बांधून जवानांना भाजपने आपल्याकडे येण्यासाठी रेड कार्पेट टाकले। आजपासून बरोबर 11 महिने आधी नांदेड येथील एका कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी भाजपवर तोंडसुख घेतले होते।
ते म्हणाले होते की सरकारचे गुणगान केले तर बरे, अन्यथा विरोधात बोलले तर लोकांना जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहेत असं देखील चव्हाणांनी म्हटलं. चव्हाण त्यावेळी सांगत होते त्याच दहशतीला घाबरून त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला का, याचं उत्तर सर्वश्रुत आहे. सुनीता चौहान, सप्रेम मराठी ब्युरो, मुंबई.